नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चवळीच्या दाण्यापासून उसळ बनवणार आहे। चवळीच्या दाण्याची उसळ खाण्यासाठी एकदम छान आहे आणि पौष्टिक पण आहे। तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, कढीपत्ता, एक टोमॅटो, 2 मोठे मोठे कांदे आणि कोथिंबीर बारीक मी चिरून घेतलेले आहे। चवळीच्या दाण्याला मी इथे मोड आणून घेतलेली आहे। आता आपल्याला त्याची उसळ बनायची आहे। आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी मी त्यामध्ये घालत आहे। जिरा आणि मोहरी छानपैकी तडतडत आहे। त्यानंतर मी इथे थोडासा लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरची आणि कांदा कट केलेला आपण त्यामध्ये टाकून घेत आहे। हे सर्व आपल्याला छानपैकी आता परतून घ्यायचं आहे। कांदा आपला लालसर होईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा प्रवीण मसाला, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धनिया पावडर त्यामध्ये टाकलेला आहे। आता आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 टोमॅटो कट केलेला त्यामध्ये टाकत आहे। हे सर्व एकजीव झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये चवळीचे दाणे टाकून घेऊया। चवळीचे दाणे टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ इथे आपण घालत आहे। मीठ घातल्यानंतर आपण त्याला एकदा परत मिक्स करून घेऊया। इथे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण 1 वाटी पाणी त्यामध्ये टाकून घेऊया। चवळी शिजायला मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला 1 वाटी पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण 10 मिनिटं कमी गॅसवर झाकण ठेवूया। इथे आपले 10 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण काढून बघूया। इथे आपले चवळीचे दाणे छानपैकी नरम झालेले आहे। इथे आपण बघू शकता आपली चवळ्याची उसळ छानपैकी झालेली आहे। चवळीच्या दाण्याची उसळ एकदम झणझणीत और चटपटीत अशी झालेली आहे। तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।